मस्साजोगमध्ये दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी पराभूत स्वरूपानंद देशमुख 92 मतांनी विजयी। बीड जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या मस्साजोग ग्रामपंचायत सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल हाती आला आहे। दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव करत स्वरूपानंद देशमुख तब्बल 92 मतांनी विजयी झाले आहेत। भावनिक मुद्द्यांवर रंगलेल्या या निवडणुकीत अखेर गावकऱ्यांनी विकासाच्या मुद्द्याला कौल दिल्याचं चित्र दिसून आले। मागील निवडणुकीत अवघ्या 9 मतांनी पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख यावेळी मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत। दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या पदासाठी ही पोटनिवडणूक झाली होती। बिनविरोध निवडणुकीचे प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर झालेल्या या लढतीत अखेर मस्साजोगकरांनी स्वरूपानंद देशमुख यांच्या बाजूने कौल देत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेलं आहे। आरोप कुणी काय केले मला माहित नाही। मी पहिल्या दिवशी पण सांगत होतो, माझे मतदार राजा माझ्या सोबत आहे। त्यांनी आज मतदान रूपी आशीर्वादातून ते सिद्ध केलं आहे। कोण कुठलंय कुणी काय माझ्यावर आरोप केले तरी माझी जनता पहिल्यापासून माझ्या सोबत होती। मी पहिल्या मी सांगितलंय, मी या दोघर बी त्या लढाईमध्ये पुढे होतो आणि इथून पुढे बी सदैव मी संतोष देशमुखच्या न्यायाच्या लढाईमध्ये समोर असतो। हा विजय ही माझी जनता आहे, माझे जे तरुण वर्ग आहेत ज्यांनी दिवसाचा रात्र केला त्या सगळ्या तरुण मित्राचा हा माझा विजय, माझ्या जनतेचा विजय, माझ्या गावातील स्वाभिमानी मतदारांचा विजय। हा काय नेमका विश्वास तुमच्यावरती मतदारांनी ठेवला? येणाऱ्या काळामध्ये फक्त गावातले आमचे काम कोण करू शकतो हे जनतेने ओळखून घेतलं आणि त्याच्यानुसार मला त्यांनी विजय केला।